वेलकम बॅक टू चॅनल गाईज. मी तुमचा आपला करत चॅनल. मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आताचा सीन असा आहे की आता आपण चाललो आहोत ठाण्याला. तर चला निघूया. सांगतो मी तुम्हाला कशाला चाललोय मी ठाण्याला. तर आता ही आहे आपली गाडी आणि जायचं आहे आपल्याला. लेट्स गो. वेट 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 गाईज, तुम्हाला काय वाटलं गाडीने जायचंय? नाही, गाडीत पेट्रोल फुल आहे पण आपल्याला जायचंय चालत. चालत एक्सपिरियन्स करायचं मला ठाण्याला जायचंय, ते पण एवढ्या कडक त्या उन्हात. हे बघा गाईस, तोंडावर ऊन जे पडतंय ना, आणि दुपारचे वाजतायत 3. तर 3 वाजता तुम्हाला माहिती किती बेकार ऊन असतो ते. हा, तर बघू कसं काय होतं ते. माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल की नॉर्मल असेल. जिमला काय आपण नॉर्मली आरामात, म्हणजे एकदा दोनदा तरी 10 किलोमीटर हे केलंय, कार्डिओ केलाय किंवा रनिंग केलंय. पण हे असं चालणं म्हणजे बाहेर उन्हात, ते पण भर उन्हात. ते बघा ऊन, बघा काय ऊन, तुम्ही फक्त बघा ऊन. ते किती टफ असणार आहे आपल्यासाठी ते बघूया आता. जास्त नाही, ठाणा स्टेशन 5.5 किलोमीटर लांब आहे. तर लेट्स सी हाऊ इट गोज. आपण आता निघालेलो आहे आपल्या मिशनवर. चालत जायचं आहे आपल्याला ठाण्याला. बघा आता होत आहेत 3:11. हे बघा काय, जाणं एवढं हार्ड नाही. मी तर तुम्हाला बेसिकली सांगतो, पण मी अजूनपर्यंत कधी चालत गेलो नाही ठाण्याला. मी काय अजूनपर्यंत बहुतेक खूप लोक नाही गेलेत. 90% लोक चालत कशाला जातील? एवढ्या लायबिलिटीज आहेत आपल्याकडे आता, फॅसिलिटीज, ऑटो आहे, स्वतःच्या गाड्या झाल्या आहेत सगळ्यांकडे, मग कशाला जातील चालत? तर तेच एक्सपिरियन्स करण्यासाठी कसं राहतं, किती वेळात आपण जातो, गुगल मॅपवर किती मिनिटं दाखवतो, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे याच्या. मस्करीने सांगत आहे, मी विचार केलेला 5 एक किलोमीटर असेल, पण इकडे तर 7 किलोमीटर दाखवतोय. मी हे नाही बघितलं किती वेळ लागेल ते, पण आता स्टील आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायचंय. मी तुम्हाला लाईव्ह कमांड देऊन दाखवतो की इथून किती डिस्टन्स आहे. आता मी डीमार्टच्या पुढे आलोय. तुम्हाला जर डिस्टन्स माहिती असेल तर आमच्या इथून, तर मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, आता मी सिरीला कमांड देतो. हे सिरी, डिस्टन्स बिटवीन माय लोकेशन टू ठाणे रेल्वे स्टेशन. Thane station is about 7 kilometers away by car. 7 किलोमीटर्स भाई साहब. हे बघा, तुम्ही स्वतः बघा. आणि मी आता जवळजवळ तरी नाही म्हटलं तरी 301 मीटर आलोय चालत. तर आता बघा तुम्ही कसं काय माझ्यासाठी किती होता होणार. तर काय होतं, आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायला बघायचंय हा डिस्टन्स. आणि मला माहितीये मी करणार, कारण मी एकदा मनावर काय घेतलं तर मी करतो देतो. हे मला कॉन्फिडन्स आहे. आणि जाणार मी, येताना मी शेअर ऑटो किंवा बसनी किंवा आणि कसं तरी येईन, बिकॉज जाण्या येण्याची चॅलेंज कधी दुसऱ्या वेळेला करूया आपण. पण आता सध्या जाऊनच बघू कसं फील येतं, किती वेळ लागतो, कसं काय होतं. मी बरोबर 3:07 3:08 निघालो इथनं. तर लेट्स सी काय होतं आता. हा फीचर एकदम युजफुल वाटला मला आता ह्या गोष्टीमध्ये, माहितीये का. आता थोडा त्याच साईड शूट करतो, कारण माझं तोंड पूर्ण नाही त्याच्यामुळे मला प्रॉपर शूट करायला पण भेटत नाही आता. लेट्स सी, थोडीशी रोडची सिनेमॅटिक घेतो, दॅट्स इट. चला काय, आता आपण कापरवाडीच्या जवळ आलेलो आहोत. आणि चांद धूळ आणि ऊन तर काय बघायला नको एवढा आहे. आणि समोर ट्रॅफिक बघा, आता तरी नॉर्मलच आहे बघा समोर. हे बघा नॉर्मलच आहे. संध्याकाळी तर काय, आपण आता कापरवाडी क्रॉस करत आहोत. ऍज यू कॅन सी, बघा कापरवाडी पोलीस स्टेशन. आणि आता राजवाडा क्रॉस करू लवकरच. स्टेट येऊन रिअलाइज केलं ना, टोपी घालून शॉर्ट्स चांगले येत नाहीत, म्हणजे पूर्ण फेस काळा होतोय. त्याच्यामुळे मी आता कॅप काढली आहे. तर लेट्स सी, कारण तो विचार करत होतो ही व्हिडिओ शूट करायचा आणि अपलोड करायचा. पणामुळे आणि आज जाईन उद्या जाईन याच्या नादात ते राहूनच गेलं. पण आज फायनली मी करतोय. लेट्स सी. ठीक आहे. आणि वारा आलाय मस्त पैकी. थंड वारा आलाय मस्त. गाईज, माझिवडा बस स्टॉप. माझिवडा पण आपण एकदम प्रॉपरली, एकदम एनर्जेटिकली क्रॉस करून केलेला आहे.
तर आता बघूया. मला वाटत नाही हालत खराब होईल, कारण काय सांगतो मी तुम्हाला, मी जिम मध्ये जेव्हा जायचो 4 महिन्यापूर्वी, तेव्हा कार्डिओ व्हायचा माझा तरी 7-8 किलोमीटर व्हायचा. 2 दिवसात एकदा करायचं. त्याच्यामुळे मला माहिती आहे कसं करायचं, कसं नाही करायचं. आणि उन्हात थोडस त्रास होईल, बाकी काय नाही, एवढं काय सीन नाही. तर लेट्स बघूया कसं काय होतं. आणि आता आपण ब्रिज क्रॉस करणार करणार आहोत समोरचा. तर लेट्स सी. आणि आता वाजतात 3:25. ओव्हरऑल दिस इज नॉट दॅट हार्ड ॲज मच ॲज आय अज्युम. बाकी तर काय सगळं ठीक आहे, प्रॉपर आहे एकदम. बघा किती वेळ लागतो, फक्त घामाने हालत खराब होते. जसं तुम्ही बघू शकता, केसांची हालत बघा काय झाली आहे. तुम्हाला स्टेप्स पण दाखवतो मी माझे किती झाले, कारण आयफोन मध्ये हे होतात ना फिटनेसच्या फीचर मध्ये कॅल्क्युलेट होत जातात. मी स्मार्ट वॉच नाही घातली, त्याच्यामुळे फोन मध्येच बघायला लागेल. आणि हा फोन पण आहे माझ्यासोबत, OnePlusचा. यात गाणं चालू आहे आणि मस्त मी वॉक करतोय. तर लेट्स सी हाव इट गोज. बघा काय ट्रॅफिक लागले तुम्हाला दाखवतो आता मी. हे बघा समोर समोर जामच झालाय आता. पुढे पुढे जाऊन थांबतायत. हे बघा आपण आलेलो आहोत आता गोकुळनगरला. तर इझिली होत आहे सगळं. आता बघूया आपण पोहोचू तेव्हा काय होईल. लेट्स सी. हे बघा मंदिर. काही वारा तर येतो पण धूळ पण उडते. आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू असल्यामुळे ना जाम धूळ उडते. आह, पूर्ण हालत खराब झाली सध्या आता. म्हणजे खराब म्हणजे हे घामा विमानी. बाकी ते काय चालायला एवढं काय वाटतच नाही. हे काय नॉर्मलच आहे. जेव्हा गाडी नव्हती तेव्हा चालतच, म्हणजे ठाण्याला नाही, इकडे तिकडे चालतच जायचं ना. डीमार्ट म्हणा आणि कुठे म्हणा किंवा कापरवाडीला म्हणा, असं कुठे मोबाईलचे शॉप आहे तिकडे चालतच जायचं. त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. मी काय बोलतोय ब्लॉग मध्ये, जे तोंडात येते ते बोलतोय मी. आपलं स्क्रिप्ट बनवतोय, तुम्हाला माहिती आहे, मी डायरेक्ट बोलून टाकतो. ते बोलायचं ते माझ्या मनात आहे ते. गाईज आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत केशर मिलला. तुम्हाला दाखवतो आता मी बस स्टॉप तिकडचं. हे काय माझ्या समोरच आहे, समोरून बस येते बघा, तिकडेच येते, तिकडेच बस स्टॉप आहे. तर एकदम इझिली आपण पोचलेलो आहोत. आणि आता पुढे जाऊया मस्तपैकी. तिकडे जाऊन पहिला एक उसाचा रस घेणार, कारण स्वेटमुळे ना डिहायड्रेशन होतं कधी कधी, त्याच्यामुळे थोडस काम होण्यासाठी. लेट्स सी. हा बघा गाईस ब्रिज तो. आणि हा बघा समोर बस स्टॉप. तर अशा प्रकारे आपण आता चाललो आहोत पुढे. गाईस we are at Thakre Chowk right now. Sabe lo que es la todo lo que vea, todito, todito. Que vea, todito, todito. Que vea, todito, todito.
अपडेट. आपण कधीच इथं जर क्रॉस करून आलेलो आहोत तर आपल्याला जायचं सरळ सरळ लेफ्ट मारून इथं सरळ पण गेलो तरी आपण ठाण्यालाच पोहोचणार, लेफ्ट मारला तरी आपण ठाण्यालाच पोहोचणार. लेट्स सी. काही मी विचार करतोय 100 रुपीज मध्ये सर्व्हाइव्ह करायचा फॉर 24 hours चॅलेंज घ्यायचा आहे. तर घेऊ की नको तुम्ही मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि लेट्स सी. आपण आलेलो आहोत जवळ, आता बऱ्यापैकी खूप जवळ आलेलो आहोत आपण. तर आता तुम्हाला डायरेक्ट जामे नाक्याला जाऊन अपडेट देतो. हे आहेत आपले सगळ्यांचे आदरणीय दिघे साहेब. गाईज आनंद आश्रम. फायनली वी आर ऍट जामी नाका. समोर Todito, todito. हो, जय बजरंगबली गाईस. आपण पोहोचलेलो आहोत तलावपालीला. गाईस समोर तलावपाली, हे सगळ्यांची आवडती. हे बघा गाईस समोर तलावपाली आपली सगळ्यांची आवडती. माझ्यासाठी तर एकदम इझी होतं. तुम्ही कधी आलात की नाही ते मला कमेंट करून सांगा. तलावपालीला चालत म्हणजे समजेल किती जण चालत आली आहेत आणि किती जण नाही ते. तर हा हे होतं माझं कॉलेज. 12th पर्यंतचं कॉलेज हे होतं गाईज, MH हायस्कूल. गाईज आता आपण आहोत जोडी इथे. दिस इज द पीक एनर्जी फॉर मेन. रिफ्रेशमेंट ओव्हर, काम परत चालू. चला गाईज, फ्यू फायनल स्टेप्स. लेट्स गो. तर गाईज फायनली आपण आता ठाणा स्टेशनला आलेलो आहोत. जेव्हा तुम्ही मागं माझ्या जसं पाहू शकता. गाईज मी आपला चॅलेंज कम्प्लीट केला. आता तुम्ही बघू. तर गाईज जसं तुम्ही बघितलं मी माझं चॅलेंज प्रॉपरली कम्प्लीट केला आहे. एकदम माझ्या घरापासून इथपर्यंत चालत आलोय प्रॉपरली एकदम. तर अशा प्रकारे या ब्लॉगला मी आता एंड नाही करणार. मी जिथून स्टार्ट केलेला तिकडे गेल्यावरच मी या ब्लॉगला एंड करणार, म्हणजे जेणेकरून तुम्हाला विश्वास व्हावा. पण आता मी जाणार आहे शेअर ऑटोनी, म्हणजे मी पटकन पोहोचेन. कारण आता ट्रॅफिक पण खूप असेल जास्तच. तर लेट्स सी. तर गाईस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा नक्कीच, जेणेकरून मी असे चॅलेंजेस व्हिडिओ आणत राहीन. माझे डेली ब्लॉग्स पण येणारच आहेत, त्यासोबत सोबत असे पण काही अतरंगी शतरंगी जी गोष्ट तुम्हाला आवडेल ती आपण रिपीटेडली टाकत राहू. एवढं टेन्शन नाही घ्यायचं. तर लेट्स सी. 10-7-8 दिवसापासून विचार करत होते ही व्हिडिओ बनवायची. फायनली बनली व्हिडिओ आणि फायनली आता माझ्या चॅनलवर अपलोड होणार. ओके गाईज, आपण जिथून ब्लॉग स्टार्ट केलेला तिथेच एंड करत आहोत. बघा आपण इथून समोरून ब्लॉग स्टार्ट केलेला. मी आता आपण ब्लॉग एंड करतो इकडे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटायला लवकरच न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.